नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण कुरकुरीत कांदा भजी कशी बनवायची आहे ते दाखवते. त्याच्यामध्ये मी अजिबात पाण्याचा वापर करणार नाही आहे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. चला, आता मी हे भजे बनवण्यासाठी अर्धा किलो कांदा असा चिरून घेतला आणि त्याच्या सगळ्या असं पाकळ्या वेगवेगळ्या केल्यात. एकदम पातळ आणि उभा चिरलेला आहे बघा तुम्ही, आणि मोकळा करून घ्यायचा तो. तर ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे आता, त्या कांद्याला पाणी सुटण्यासाठी त्यात फक्त मीठ घालणार आहे आपण. ह्या मिठामुळे कांद्याला पाणी सुटेल. हे सगळं मीठ मिक्स केलं की आपण ह्याच्यात घालणार आहे कोथिंबीर. भरपूर कोथिंबीर घातली आहे. आता हे मीठ आणि कांदा आपण अर्धा तास मुरवत ठेवणार आहे. त्याचं पाणी सुटलं की मग आपण पीठ मळून घेऊ. आपण अर्धा तास कांद्याला मीठ लावून ठेवलं होतं, तर त्याला पाणी सुटलं आहे बघा. आता बघा छान मऊ झाला आहे कांदा मिठामुळं, आणि पाणी आता खाली आलं आहे पाणी बघा. तर आता ह्याच्यात आपण पाण्याचा वापर नाही करणार आहे. ह्या पाण्यामध्येच जेवढं पीठ बसेल तेवढं आपण घालणार आहे. आणि खायचा सोडा अजिबात वापरणार नाही आहे, तरी छान असे कुरकुरीत भजी होतात. हे सोड्याचा वापर नाही म्हणजे तेल एकदम कमी लागतं याला, आणि तेल असं सोडा नसल्यामुळे ह्याच्यात अजिबात तेल राहत नाही आहे. असे छान सुटसुटीत आणि कुरकुरीत भजी होतात. तेलकट अजिबात नाही होत. आता ह्याच्यात आपण घालणार आहे, त्याच्यात मावल तेवढं बेसन टाकायचं आहे. अगदी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलं आहे. तांदळाच्या पिठामुळं भजी एकदम कुरकुरीत होतात. ह्याच्यात आपण घालणार आहे हिंगामुळे ते भजे पचायला छान होतात, म्हणून आपण ह्याच्यात हिंग टाकणार आहे. नंतर टाकणार आहे ओवा असा हातावर घ्यायचा आणि तो छान असा बारीक करायचा की ह्याच्याने चव छान लागते भज्याची. हा ओवा टाकला आपण. आता थोडीशी हळद आणि लाल तिखट आहे. आपण कांद्याला मीठ लावलेलं आहे. आता ह्या पिठाला लागेल एवढंच आपण मीठ टाकणार आहे, कारण आपलं आधीचं मीठ आहे त्याच्यामध्ये. थोडंच टाकायचं. आपण जेवढं पीठ घेतलं त्याच्यापेक्षा थोडंसं कमी. आता हे आपण मळून घेऊ. ह्याच्यात दुसरा पाण्याचा वापरच करायचा नाही, एवढ्याच पाण्यात करणार आहे आपण. बघा आपला कांद्यात मावलं एवढं आपण पीठ मिक्स करून घेतलं. ह्याच्यात जर थोडंसं पाणी जरी टाकल्यानंतर खूप भजे पचपचित होतात आणि त्याच्यात खूप तेल राहतं. तुम्ही हे फक्त आत्ता दाखवलं हे असंच फक्त असं सोडायचं आहे, सुक्कंच मळायचं आहे की असं हे पीठ झालं पाहिजे. आणि असं जर मळून घेतलं आणि असं जर तेलात सोडलं तर भाज्याचा आकार खूप छान येतो आणि खायला एकदम कुरकुरीत लागतात ही भजी. आणि कमी वेळात ही भजी तळून होतात. आपण ह्याच्यात अजिबात खायचा सोडा वगैरे काहीच घातलेलं नाही आहे. तर आता भजी तळून बघू. चला, आपलं हे आपण कांद्यामध्ये पीठ छान 5 मिनटं ठेवलं होतं, ते आता छान कांद्यामध्ये मुरलं आहे. तर आपण त्याची भजी काढून घेऊया. तर भजी काढताना असं गोल किंवा आपण करतो त्या पद्धतीने नका करू, गच्च गोळा नका करू, असे सुटसुटीत करा. तिथं छान दिसतं असं. पटकन तळली जाते आणि कमी तेल लागतं ह्याला, तेलकट होत नाही ती ही भजी. तर हे छान आपण असं एकसारखे तळून घेऊ. बघा ही भजी आपले एकसारखे तळून झालेत. काय खमंग त्या भाज्यांचा वास दरवळतोय. त्याला खेकडा भजी पण म्हणतात. एकसारखे तळून झालेले आहेत आपले, आणि गोल नाही टाकले, आपले असे ओबडधोबड टाकलेले आहेत, त्याच्यामुळे हे छान झाले. तर आता सगळे आपण असे तळून घेऊया. आता हे सगळं तेलने तळून घ्यायचं आहे. बघा अजिबात तेलकट नाही आहेत भजी. एक कण सुद्धा तेल राहत नाही आहे. आता परत आपण असेच भजे तळून घेऊया. एक बाजूने भजे घाई करायची नाही आहे, कारण ते पूर्ण असे वर येतात. ते वर आल्यानंतर 1 मिनिटाने ती भजी आपण पलटी करायची. बघा हे सगळे भजे एकसारखे वर आलेले आहेत. गरम गरम भजी आणि त्याच्याबरोबर चहा, तेही आलं टाकलेला, काय भन्नाट लागतो. तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच पारंपरिक पदार्थाबरोबर.
तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.